नमस्कार मित्रांनो. ग्रुपवरती सगळे लोकांनी बरेच 2-3 दिवसापासून माझा एक मेसेज आणि एक पोल चालवला आहे. ते पोल बघत आहे. त्याच्याबरोबर मी प्रत्येकाला बघत पण आहे आणि दुसरी गोष्ट की मी आपले सगळे महाराष्ट्राच्या लोकांना सांगू इच्छित आहे की आपण यूज मी बिझनेस जे करत आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग हा महत्त्वाचा भाग का बरं आहे? ट्रेनिंग याच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे की मित्रांनो, जेव्हा आपण जो बिझनेस काही करत आहोत, त्या बिझनेसमध्ये काही अशा गोष्टी आहे जे ॲप्लिकेशनच्या संदर्भात आहे, प्लॅन्सच्या संदर्भात आहे, ट्रेनिंगशी संदर्भात आहे. त्याचबरोबर तुमचे शिक्षणाच्या संदर्भात आहे. त्याला एज्युकेशन आपण असं म्हणतो, ट्रेनिंग सिस्टम का म्हणतो? किंवा कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन बिझनेसमध्ये आपण जर सक्सेसफुल होणार आहोत किंवा आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल, तर सर्वात मेन याच्यातली सर्वात मोठी जी वाव आहे, ही आहे शिकणं. शिकणं म्हणजे कसं, की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अशी हातात छडी घेऊन किंवा कुठल्याही प्रकारचा टास्क देऊन किंवा कुठल्याही प्रकारची पनिशमेंट देऊन आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, असं काही नाही आहे. माझं मत असं आहे, की आपण कुठल्यातरी व्यवसायामध्ये आहोत आणि त्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे, त्या व्यवसायामध्ये आपल्याला काम कसं केलं पाहिजे, आपण त्या कामामध्ये कसे पुढे जाणार आहोत, आपल्याला टीम कशी बनवायची आहे, लोकांशी कसं संपर्क करायचा आहे, कुठले मेसेजेस आपण ते बनवावा की जेणेकरून आपला प्रमोशन व्हावे, आपण फेसबुकच्या माध्यमातून कसं प्रमोशन करावा, इंस्टाग्रामच्या माध्यमातून कसं करावा, ग्राउंड लेवलवरती कसं काम करावा. ह्या असे बारीक-सारीक खूप सारे अशा गोष्टी आहेत जे एका ऑनलाईन बिझनेससाठी किंवा नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीसाठी किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीसाठी खूप गरजेचे असतात. कारणावश का ह्या गोष्टीला सांगण्याची मला आता गरज पडली किंवा व्हिडिओची गरज पडली, तर माझा व्हिडिओ मी याच्यासाठी देत आहे की आपल्या कंपनीचे बरेचसे लोकं जे आता नॅशनल लेव्हलवरती मीटिंग घेतात, ते बरेचसे लोकं धडपड करत आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मेन गोष्ट जर मी विचार केलं किंवा तुम्हाला सांगायला गेलो, तर सचिन सूर्यवंशी सरांच्या बाबतीत जर मी म्हणाल, तर हॅट्स ऑफ आहे त्या व्यक्तीला, की इतके डेडिकेटेड आहे ना ते, की प्रत्येक टायमामध्ये ते अवेलेबल असतात. ॲज अ ड्युटी म्हणल्यावरती ते जिथं आहे, तिथं त्यांची जिथं पोस्टिंग आहे, त्या पोस्टिंगमध्ये असताना सुद्धा ते कंपनीसाठी एवढा वेळ देत आहे, स्वतः व्हिडिओ बनवत आहे, ट्रेनिंग्समध्ये येतात आणि आपल्याला एज्युकेटेड करतात. काही गोष्टी त्यांच्या बाबतीत आपल्याला समजतात, त्यांच्याकडनं आपल्याला समजतात. बिझनेस कुठल्याप्रमाणे कुठं चाललेला आहे, बिझनेसचा पुढचा विजन काय आहे, पुढचे येणाऱ्या काही वर्षामध्ये आपला बिझनेस काय असणार आहे, या सगळ्या गोष्टीसाठी जर सचिन सूर्यवंशी सर एवढा डेडिकेट होऊन काम करत आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक व्यक्तीने हा बिझनेस काही ना काही मिळवण्यासाठी किंवा काही ना काही अचीव करण्यासाठी जॉईन केलेला आहे. फक्त जॉईन करून आणि ग्रुपमध्ये बसून गंमत बघण्यात काही मजा आहे का मित्रांनो? मला असं वाटतंय की गंमत बघणं म्हणजे फक्त आपला निव्वळ टाइमपास करणं आहे. आणि हा टाइमपास करून तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हाल असं मला नाही वाटत. आज माझा हा जो लुक आहे, तुम्ही जे बघताय, लुक माझ्या घरात का झालेला आहे आणि त्याच्यातही मी एवढा डिवोशनल काय आहे किंवा कंपनीसाठी का काम करतोय, तर याचं मागचं कारण सांगतो. 4 दिवसापूर्वी माझी आजी वारली आहे. माझ्या घरात सुतक चालू आहे. मी शेव करू शकत नाही, केस कापू शकत नाही, माझा ड्रेसिंग सेन्स मी चेंज करू शकत. तरीही घरच्यांची परमिशन न घेता किंवा घरच्यांशी न बोलता ह्या बिझनेसला कुठंतरी तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे किंवा तुम्ही याच्यात एज्युकेटेड व्हायला पाहिजे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याच्यामधनं लर्निंग घेतली पाहिजे. लर्निंग नंतर तुम्हाला अर्निंग कशी होणार आहे याच्यावरती मी तुम्हाला गाईडन्स देणार आहे. माझ्या बाबतीत जर म्हणलं तर मी इतरच ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याला मी टाळू शकलो नसतो किंवा टाळता आलं नसतं. पण आज माझ्या हातात जिम्मेदारी मी जर घेतली आहे की मला मीटिंग घ्यायची आहे, तर मी 4 दिवस घरात बसून या गोष्टी नाही मला ॲक्सेप्ट होत होते. मी दर टायमाला ग्रुपवरती मेसेज सोडणं, पोल बनवणं, त्याच्यामधनं लोकांचे व्ह्यूज बघणं. मी लोकांची जाऊन तिथं मी बघतो की किती लोकांनी मेसेज रीड केलं आहे, किती लोकांनी वोट केलं आहे. 133, 134 किंवा 150च्या आसपास आम्ही महाराष्ट्रामधले सगळे लोक एका ग्रुपमध्ये एकत्रित आहोत. या लोकांमध्ये शिकण्याची इच्छाच नाही आहे,
पुढं जाण्याची इच्छाच नाही आहे. पुढे आपला काम कसं वाढेल किंवा आपण कसं एज्युकेटेड होणार, आपली टीम कशी वाढणार, आपला कोणताही रँक नाही निघाला आहे तर आपण रिसेलरपासून क्रिएटर कसे बनणार, क्रिएटर झालो आहेत तर इन्फ्लुएन्सर कसे बनणार, इन्फ्लुएन्सर झालो आहेत तर मावेन कसे बनणार, मावेन झालो आहे तर एस कसे बनणार, आणि पुढची जे काही रँक्स आहे, कसे रॉयल्टी आहे, कशी टीमची ग्रोथ आहे, फंड आहे, त्याच्यानंतर रिवॉर्ड फंड आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला कंपनीकडनं मिळणार आहे, तर याला कुठल्याही प्रकारे आपण प्रतिसाद देत नाही. याचा प्रादुर्भाव किंवा याला दुष्परिणाम काय म्हणावा की आपल्याला शिकण्याचीच इच्छा नाही आहे. कारण आपण पुढे जाणारच नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामांमधूनच वेळ मिळत नाही किंवा फक्त ग्रुपमध्ये बसून आपण गंमत बघण्यासाठी बसलेलो आहोत. तर हे गंमत बघून तुमचे खिशात किंवा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे नाही येणार मित्रांनो. बँक अकाउंटमध्ये पैसे येतात सचिन सूर्यवंशी सरांचे, जावेद जाफरी सरांचे, मुझफ्फर सरांचे, श्रीकांत सरांचे, बाकी असे इतर लोक जे डेडिकेटेड आहे, जे काम करत आहे, जे सातत्याने याच्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करतायत, स्वतः शिकायला पुढं जातात, आपल्यांशी कॉन्टॅक्ट करतात. आपल्यांशी कॉन्टॅक्ट करण्यामध्ये लोकांना कुठंतरी कमीपणा वाटतं. लोक कमी, कारण मी कशाला फोन करू, माझा काय अडलंय किंवा मी कशाला फोन करायला पाहिजे, त्याची गरज येतो. गरज त्याची नाही आहे, गरज तुमची आहे. गरज त्याची नाही आहे. गरज त्याची असती ना तर तो आज तुम्हाला 10 वेळा हातपाय जोडले असते त्यांनी. पण त्याची गरज नाही. आज तुम्ही नाही काम केलं तर तो थांबणार नाही आहे, तो निघणार पुढे. त्याची स्वतःची तळमळ अशी आहे की मी माझं 2026, 27, 28, 29, 30 येणारे 5 वर्ष मी कसे बदलू शकतो याच्यासाठी तो धडपड करतोय. बाय हुक बाय टूक तो काही करेल. तुम्ही साथ दिली नाही तरी त्याचा बिझनेस होणार आहे, तुम्ही साथ दिली तर अजून चांगला बिझनेस होणार आहे. याच्यामध्ये अनसक्सेसफुल कोण राहणार आहे? जो शिकत नाही, जो पुढे येत नाही, जो एंटरटेन स्वतःला करत नाही, जो स्वतःला इन्व्हाइट करत नाही, जो स्वतःला ग्रो करण्यासाठी पुढे येत नाही, जो कंपनीचे प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभागी होत नाही, असे व्यक्ती लोक माघार राहणार आहे. ठीक आहे, 2025 पर्यंत तुम्ही काय जगलात, काय तुमचं आयुष्य होतं, आय डोंट माइंड. आणि त्याच्या पुढे तुम्हाला काय करायला पाहिजे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल घडलं पाहिजे, नाही घडलं पाहिजे, याच्यासाठी जर तुम्ही स्वतःहून एक्साइटमेंट नाही दाखवली तर इवन दॅट वरतून परमेश्वर बी आला ना तर तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. त्याच्यामुळं काय आहे की आपले स्वतःमध्ये बदल घडवा. त्या बदल घडण्यासाठी लोक तयार आहे, तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी लोक तयार आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही काम सुरुवात केलं पाहिजे, त्यांच्याबरोबर डिस्कस केला पाहिजे, अपलाईनशी चर्चा केली पाहिजे, मीटिंग अटेंड केली पाहिजे. किमान दिवस ठरवा. तुम्हाला वाटतंय ना की आम्हाला या वेळेत जमणार नाहीये, संपर्क करा. संपर्क केल्यानंतर पर्सनली मीटिंग द्यायला तयार आहोत आम्ही. 4 लोक, 10 लोक, 15 लोक, 20 लोक, 25, 100, 500, 1000 लोकांपर्यंत पोहोचलोय आपण. इथं 134, 135 लोकांचा ग्रुप मी व्हॉट्सअपवरती बघितला आणि टेलिग्रामवरती 199 लोकांचा ग्रुप बघितला. पोल पडताय फक्त 12 आणि 13. म्हणजे फक्त त्या 12-13 लोकांनाच हे बिझनेस करायचा आहे आणि यांनाच पुढे जायचं आहे. बाकीचे सगळे लोकांनी फक्त त्या ग्रुपमध्ये येऊन मॅसेज बघून तमाशा बघायचा आहे, गंमत बघायची आहे. कोण काय करतंय, कोण मॅसेज टाकतोय, कोण ॲक्टिव्हिटी करतोय, कोण मीटिंगचे लिंक पाठवतोय, तरी आपण ॲक्टिव्ह होत नाही आहे. तर हे गंमत बघणं सोडा मित्रांनो. बिझनेसचे पद्धतीने करा, ट्रेनिंग्स घ्या, सपोर्ट घ्या, पुढे वाढा आणि इन्कम करा. भेटूया आजच्या मीटिंगमध्ये. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. आत्ताची जर वेळ झालेली असेल 10-11 जे काही वाजले असतील, आपण 4:45 वाजता मीटिंग घेणार आहोत. मी मीटिंग स्टार्ट करून ठेवणार आहे. ज्याला जुडता येईल तो जुडेल. मला कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कमीपणा वाटत नाही. मी वाटही बघायला तयार आहे. दिस इज माय जॉब. हे मला माझे जॉबपेक्षा जास्त चांगला वाटतो किंवा मी आपल्या कामासाठी कर्तव्यनिष्ठ आहे. काम करण्याची माझी तयारी आहे आणि कंपनीच्या पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला सहभागी करण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळं मग महाराष्ट्रातला एक लीडर असो का 1000 लीडर असो, मी सगळ्यांना एज्युकेटेड करण्यासाठी तयार आहे. सो इफ यू कम टू टाईम, तुम्ही जर तुमच्या टायमामध्ये वेळ ॲडजस्ट करून जर 15 मिनटं लवकर जुळलात तर आपण जनरल डिस्कस करू. जनरल डिस्कस करून पुढे आजचं सेशन घेऊ. सेशनमध्ये आपल्याला आपला बिझनेस प्लॅन आणि बाकीच्या गोष्टी डिस्कस करता येतील. सो भेटूया मित्रांनो मीटिंगमध्ये. कुठलेही प्रकारचे शब्द टोचले असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या शब्दांचा
दुखापत झाली असेल तर हृदयापासून तुमच्याकडनं माफी मागतो. पण ही सत्यता आहे, जर तुम्ही जागे झाले नाही तर तुमचे मागचे वर्ष जसे गेले, येणारे काही वर्षही तुम्ही किती स्वतःला बदल करण्याचा प्रयत्न फक्त मनात ठेवला तर कृतीत नाही आणला तर तुमचे आयुष्यात बदल होणार नाही. थँक्यू.